नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. जो कमी दाब जो तयार झालेला आहे आता सध्याला तो विरून गेलेला आहे. त्याच्या अनुषंगाने थोडेसे पावसाचे ढग राहिलेले आहेत. ते छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती यामध्ये हलका मध्यमच्या पावसाचे ढग आहेत. छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, नांदेड, बीड हलक्याच्या पावसाचे ढग सध्या आहेत आणि पाऊस पडतोय प्रत्येक ठिकाणी. आणि अमरावती, अकोला, नागपूर याही परिसरात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. चंद्रपूर परिसर, गोंदिया परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती आहे. एकंदरीत पाहता पुढे पावसाचा जोर वाढेल. आता सध्याला जळगाव, मालेगाव, नाशिक या परिसरात पाऊस पुढे सरकताना दिसत आहे. रत्नागिरी, जे पणजी या पट्ट्यामध्ये हलका मध्यम पावसाचे ढग, हलक्याच्या पावसाचे ढग दिसून येतात. एकंदरीत रात्रीतून पाहायला गेलं तर चंद्रपूर, कापशी, कांकेर, आदिलाबाद ह्याच भागातून थोडंसं गडचिरोली परिसर आहे. या भागातून हलका मध्यम काहीसा तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया ह्याही परिसरात उद्या 12पर्यंतचा अंदाज आहे. तर हलक्या मध्यम पावसाच्या सरी येतील. लोणार, अकोला, अमरावती, पुसद याही भागात, जळगाव परिसरात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढे बीड, लातूर, नांदेड याही भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. शक्यतो हलकासाच पाऊस असणार आहे, जास्त काही मोठा नसणार आहे. त्या भागातून पावसाची शक्यता जास्त आहे. पालघर, वलसाड, नाशिक याही परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस राहील. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव परिसरात हलक्याच्या पावसाच्या सरी राहतील. मुंबई, दापोली, पुण्याचा पश्चिम भाग, साताराचा पश्चिम भाग, घाट परिसरामध्ये हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. दापोली, सातारा, रत्नागिरी ह्या परिसर मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरचा पश्चिम भाग, सांगलीचा काहीसा भाग हलक्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी ते गोवा परिसरामध्ये सावंतवाडी परिसर वगैरे आहे त्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पहाटेचा हवामान पाहायला गेलं तर तापमानाचा विचार करायला गेलं 23 ते 25 सेल्सिअस तापमान, काहीसे तापमानात थोडीशी वाढ झालेली दिसून येते. दक्षिण महाराष्ट्रातून सुद्धा किंवा उत्तर कर्नाटकातून सुद्धा 23-25 सेल्सिअस तापमान राहणार आहे. थोडीशी वाढ, जास्त काही नाही आहे. 23-24 ते 25 सेल्सिअस तापमान उत्तर भागातून सुद्धा राहणार आहे. एकंदरीत पहाटे सकाळीच पावसाचे ढग सर्वत्र दाखवताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नागपूर व नांदेड, इकडे गोवा परिसर, रत्नागिरी परिसर, सोलापूर, सांगलीचा काहीसा भाग या भागातून हलकीशी रिपरिप भागात आणि कोकणपट्टी हा मध्यमचा पाऊस राहणार आहे. कोकणपट्टी म्हणजे गोवा ते मुंबई परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सकाळी सुद्धा राहणार आहे. आणि सांगली परिसरात, सांगली, सोलापूर परिसरात ढगांची दाटी जास्त राहणार आहे. दुपारचं तापमान पाहायला गेलं तर 30-31 सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रातून राहील आणि दक्षिण महाराष्ट्रातून 25 सेल्सिअस ते 26-27 सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. एकंदरीत पाहता एक बंगालच्या उपसागरामध्ये नवीन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तेच कमी दाबाचं क्षेत्र राजस्थानापासून जे उत्तर महाराष्ट्रात ते उत्तर भारतापासून असं विस्तारित बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन मिळालेलं आहे. काहीशी चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये. त्या अनुषंगाने काही दिवसात पावसाची शक्यता जास्त बनत जाणार आहे आणि लवकरच सर्वत्र पावसाची सुरुवात होईल. वाऱ्याचं प्रमाण जास्त वाढेल असं वाटते. आणि ह्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर उद्याचा अंदाज सांगायला गेलं तर कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पाऊस आहे आणि इकडे नागपूर, विदर्भ साईडला आणि ते उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यमचा पाऊस आहे. तरी हे मॉडेल सांगतं वलसाड, पालघर, नाशिक ह्या भागात, जळगाव परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे. मुंबई ते दापोली परिसर किंवा पुण्याचा पश्चिम भाग, पुण्याचा काहीसा भाग या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता कायमच आहे. अहमदनगर, अकलूज, पुणे परिसराचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, गोकाक या भागात हलकासा पावसाची शक्यता आहे. दापोली, रत्नागिरी ते सावंतवाडी, कोल्हापूर परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. गोव्यापर्यंत, गोवा ते शिर्शी कर्नाटकामध्ये, हुबळी, बेळगावचा पश्चिम भाग, गोकाक या साईडला सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
इकडे मराठवाडा साईडला सोलापूर, कलबुर्गी किंवा कर्नाटक साईडला रायचूर, हैदराबाद ह्या साईडला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि लातूर, नांदेड, आदिलाबाद, पुसद, लोणार ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता काहीशा भागामध्ये दिसून येते. बीड, छत्रपती संभाजीनगर, लोणार, मालेगाव, जळगाव ह्या परिसरात मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारला हलक्याशा पावसाची शक्यता वाटते. जास्ती करून पावसाची शक्यता लोणार, अकोला, अमरावती, पुसद, आदिलाबाद ह्याच भागात बनते. उद्या काय म्हणजे उद्या दुपारनंतर असं हे मॉडेल दर्शवत आहे. आणि जास्तीत जास्त लातूर, बिदर, नांदेड आणि सिद्दपेठ ह्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता, गडगडाटी पाऊस आहे. आणि पुसद, आदिलाबाद, चंद्रपूरला, नागपूर, गोंदिया या भागात सुद्धा हलका मध्यमचा पाऊस आहे. धन्यवाद.